सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे येथील संदेश भूमी ट्रॅव्हल्स बंगला या वास्तूस ऐतिहासिक वास्तूची मान्यता मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी धुळे जिल्हाधिकारी यांना दिले आहे। मुंबईत विधान भवन येथे धुळे येथील संदेश भूमी ट्रॅव्हल्स बंगला वास्तूस ऐतिहासिक वास्तूची मान्यता मिळण्यासाठी आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी यांना त्यांनी निर्देश दिले असल्याची ही माहिती राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे आनंद सैंगदाणे यांनी यावेळी दिली आहे। धुळे येथील संदेश भूमी ट्रॅव्हल्स बंगला ही वास्तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत ऐतिहासिक वास्तू असून याचे योग्य ते पुरावे असून या वास्तूचा ऐतिहासिक वास्तू म्हणून समावेश करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करावा। यासाठी संबंधित जागेची कागदपत्रे संबंधित यंत्रणेकडून अद्ययावत घेऊन या विषयावर सामाजिक न्याय मंत्री यांच्या उपस्थितीत बैठका लवकर घेण्यात येणार असल्याची माहिती धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी दिली आहे। काल दिनांक 12/9/2025 रोजी अण्णासाहेब बनसोडे महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनाच्या सभागृहामध्ये मीटिंग झाली आणि त्यामध्ये संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीची जे काही 2017 पासूनची मागणी आहे त्या मागणीवर ही बैठक झाली आणि त्याच्यामध्ये समाज कल्याणचे मंत्रालयातील अधिकारी, बांधकाम विभागाचे मंत्रालयातील अधिकारी आणि धुळे सहाय्यक आयुक्त हे या बैठकीला उपस्थित होते। त्याचबरोबर या बैठकीला धुळे जिल्हाधिकारी मॅडम या देखील VC द्वारे या बैठकीत उपस्थित होते। त्याचबरोबर संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीच्या वतीने आम्ही सर्व म्हणजे मी अध्यक्ष पूज्य बनते आनंद थेरो, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय कैलास चौधरी, महेंद्रदादा शिरसाट, त्याचबरोबर आव्हाड गड्डूबाईलाल आणि विजय सुरेश अशा मंडळी आम्ही कृती समितीच्या वतीने त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्या मीटिंगमध्ये आदरणीय अण्णासाहेब बनसोडे यांनी असा सूचना केली सर्व प्रशासनाला की लवकरात लवकर तुम्ही 8 दिवसात या सर्व जागेची मोजमाप करून या जागेला स्मारक बनवण्याकरता जो काही तांत्रिक अडचणी त्या सर्व दूर करून तुम्ही प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा। येत्या 15 दिवसात मी समाज कल्याण मंत्री यांच्याशी बैठक आपली लावून देईल आणि त्या सर्व जबाबदारी अण्णासाहेब बनसोडे यांनी घेतली। या कामी आम्हाला मार्गदर्शन जे लाभलं ते आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग, अजितदादा गटाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक सुनील मगरे सर, कैलास चौधरी आणि महेंद्रदादा शिरसाट, गड्ड्यापालवान यांच्या सर्वांचं आम्हाला मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळालं आणि लवकरात लवकर हे स्मारक या ऐतिहासिक धुळे नगरीमध्ये निर्माण होईल आणि या धुळे शहराचं मोठं नाव संपूर्ण खानदेशमध्ये होईल ही आजच्या दिनी मी जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।